नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपला आज आहे दिवस दुसरा आणि मी आता जाणार आहे आपल्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला. आणि बघूया तिकडे देवळाजवळ मला तर वाटतं आता स्टॉल बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे. चला तर मग आपण पहिले दर्शन घेऊया आणि मग आपली जी इथे यात्रेची तयारी आहे, म्हणजे ते काय ते स्टॉल बांधायचं वगैरे चालू आहे, ते मी दाखवतो. आपण बघूया. उद्या आहे मागी गणेश उत्सव, मस्त एकदम उत्सव आहे 22 तारखेला. चला तर इथे आपल्या गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे घरची आणि आता मी देवळात जाऊन येतोय. हे बघा, आता आम्ही घरातनं निघालेलो आहेत. थोडा ऊन सावलीचा आहे, झाड आहेत तर आमची. तर सीमा बघा कशी एकदम नटून तटून आले आणि आम्ही आपला सिंपल चाललो आहे आपल्या बाप्पाच्या दर्शनाला दोघं पण. हे बघा, आमच्यासोबत आमचा पाळीव बुबू पण आहे. हे ये रे, मस्तपैकी. आता तिथे देवळाजवळ गेल्यानंतर मस्तपैकी आपण नारळ आणि फुलं घेऊन जाऊया. ताट घेऊया एक चांगलं बाप्पासाठी आपल्या. चला तर हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे जे स्टॉल्स वगैरे असतात सगळ्यांना एकदम पद्धतशीर राखून दिलेलं आहे. आणि हे बघा सामान, मंदिरात जाऊ, ताट घेऊया गणपती बाप्पासाठी आणि जाऊया. काय हो, बरं आहेत ना? मी बरं आहे. द्या आम्हाला एक ताट, आम्ही बाप्पासाठी घेऊन चालले. आता ताट घेतलेलं आहे आणि आता बाप्पाचं दर्शन करून घेतो. सर्व तयारी सुरू आहे. बघा, स्टॉल्स वगैरे लावत आहेत. संध्याकाळपर्यंत तर क्लिअर असेल एकदम. हे बघा, इथे मिठाईवाल्यांची दुकानं असतात सगळी. हे बघा, हे आपल्या मंदिराचा सगळं आतला एंट्रन्स. इथे उद्या कीर्तन भजन वगैरे सर्व चालणार. इथे खूप उद्या गर्दी असणार आहे. आता तुम्हाला इथे रिकामं दिसते, उद्या इथे उभं राहायला जागा नसणार आहे. मंदिराचा परिसर खूप शांत आहे आपला. जय श्रीराम, हर महादेव. बाप्पाचं दर्शन करून आता घरी चाललो आहे. सीमा माझ्या मागे लपली आहे, पुढं काही येत नाही. हे बघा, किती मस्त वातावरण आहे आपलं. इथे आहे SBI बँक. चला, आता भारी वाटलं दर्शन घेऊन. हे आहे आमच्या घराच्या मागे उशात त्याचं घर आहे. तिथले एकविरी देवीचं मंदिर आहे. हे बघा, हे आपलं समोरचं घर, तिकडचं मागचं, आणि हा मंदिर आपला आई एकविरेचा. आणि हा आमच्या उशात त्याचं घर आणि उशात त्याची वाडी. बघा किती छान आहे ना. इथे लहानपणी इकडनं तिकडनं धावायचं नुसतं वाडीतनं मी. बघा, आता देवीचं पण दर्शन झालं, तर आपण घरी जाऊया.
मग श्रुतिका येईल, ती पण आता अलिबागपर्यंत आलेली आहे. बघूया, तिची पण वाट बघतोय. आता मी मगाशी घरात एक मांजर आणलंय बगीरा, बघूया तो हाय काय. हाय यार, हाय. ए बगीरा, ओयू, हा तुला काहीच नाही ना करत. ये बघ, हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ बगीरा. नाही, ती इथंच होती, मला काय माहिती कोणाची आहे. आपल्या उत्सवानिमित्त लाइटिंग चालू आहे आपल्या घराजवळ. हे बघा लाइटिंग चालू आहे. काय नरेश काका? काका बोलतात जोरात काम आहे, उत्सव आहे आपल्या बापाचा. लाइटिंग सुरू आहे बघा. हे बघा इथे आपल्या इथे लाइटिंग लावलेली आहे. तर ही लाइटिंग रात्री कशी वाटते ते बघूया. काकांकडे पण त्या साईडला लावलेली आहे. हे बघा हा बगीरा बघा, आणि हे बघा सगळे, हे बघा तिथं चाललेत. थांबा तुम्हाला दाखवतो. किती मांजरं आहेत यार. हे वाईट बघा, वाईट. ये, ही बघा, ही बघा, ये ये, तू पण ये. बघते बघा कशी, तुझीच आहे. आणि हे बघा इथे दोन आहेत, हे बघा कसे बघतायत यार. ये मांजर, तू मांजर. ये, आई शपथ, वन टाइम 4-4 मांजर आले जवळ. वा 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 वा. एकदम रात्रीची, एकदम असं संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि मस्तपैकी झालेला आहे. हे बघा लाइटिंग वगैरे सगळं चालू झालेली आहे. आता स्टॉल पण सगळे बांधायला सुरुवात केलेली आहे. उद्यापर्यंत नाही, रात्रीपर्यंत एकदम रेडी होऊन जाणार, एकदम असं बादशासारखं. आणि आता इथे आहे कीर्तन सुरू होणार आहे. हे बघा, हे बघा लाइटिंग आपल्या पण घरी केलेली आहे मस्तपैकी उत्सवाची. आणि तिकडे आता काकांच्या घरी गणपती आणणार आहेत. हे बघा आपल्या घराला लाइटिंग केली आहे मस्तपैकी. कसं आहे सांगा मला, झापचूप झापचूप करतायत. बघ मंडळी, माझा छोटासा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या नांदगावच्या उत्सवाला तुम्ही पण नक्की या. चला तर मग भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.